सबस्क्रायबर मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना खूप 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 मनापासून सॉरी. आणि हा ब्लॉग करायचं मोटिवेशन मला कुठून भेटलं असेल तर ते म्हणजे, आणि झालं असं की तेव्हा मला समजलं की हा बिझनेस आहे पण थोडी घासायला लागते. मित्रांनो, आता हा ब्लॉग शूट होणार आहे कामत बीचला मी जाणार आहे. आणि बीचवर जाण्याचं कारण हे की माझ्यासोबत एक इन्सिडंट झाला, म्हणजे ते मी तुमच्यासोबत शेअर करीनच, पण त्या परफेक्ट जागेवर शेअर करीन. त्र्यंबकेश्वरला राईड वगैरे एकदम सुपर झाली, म्हणजे मजा आली मला मी भरपूर एन्जॉय केला. प्लस मी 2 कॅमेरे पण लावले होते, जे ॲक्शन कॅमेरे लो बजेटमध्ये येतात, म्हणजे 4K ॲक्शन कॅमेरा बोलतात, पण त्याची क्वालिटी तेवढी नसते खास. तो नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका नए यूट्यूब चैनल में बक बोम्बटकर. अरे सॉरी, नए नहीं, पूरा नहीं, बट अभी लैंग्वेज अभी से हिंदी रहेगा. अभिमान आहे मला मराठी भाषेचा, तरी आपण हिंदीतून ट्राय करायचं आहे, मला जरा ट्राय करायचं आहे. आणि मी नवीन पुराणा याच्यात कन्फ्यूज एवढा आहे यामुळे आहे, कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओज नाही पोस्ट केला आहे. त्यासाठी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर मित्रांना, मैत्रिणींना, बहिणींना, भावांना, काकी, काका, मावशी, सगळ्यांना खूप 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 मनापासून सॉरी. तर आज बरेच दिवसांनी या ब्लॉगचं कारण हेच आहे की जस्ट एक आपण आपल्या लाईफबद्दल बोलायचं आहे. माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, काय एवढे दिवस व्हिडिओ येत नव्हते, हे सगळं बोलणार आहे मी या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग करायचं मोटिवेशन मला कुठून भेटलं असेल तर ते म्हणजे माझा मित्र साहिल निर्गुण. थँक्यू भाई. ह्या कॅमेऱ्यात जो शूट चालू आहे तो कॅमेरा Insta360X4, मला वाटतं 50-54 हजाराचा कॅमेरा आहे काहीतरी. तर तो त्याने वापरत होता, त्याने घेतला होता. तर तो मला बोलला एक दिवस की बघ, तुला पाहिजे तर तू घे, तू वापर, यूज कर, तुला कसं काय वाटतं आहे ते बघ, जमला तर लेट्स सी. आणि फक्त या Insta360मध्ये ब्लॉग बनवायचा आहे म्हणून आजचा ब्लॉग होतो आहे. आणि दुसरी गोष्ट, मला रन करायचंच होतं, पण ब्लॉगिंग चॅनल स्मूथली रन करणं खूप कठीण आहे. बाकी सगळ्या झंझटमध्ये रन करणं खूप कठीण आहे, बहुत मुश्किल आहे. मराठी हिंदी मिक्स असेल, सो जरा समजून घ्या. आय डोंट नो का मला हिंदी करायचं आहे, पण हां, तर आता विषय झाला असा की मी रिसॉर्ट चालवायला घेतलं. म्हणजे जानेवारीपासून, जानेवारी स्टार्टमध्ये माझ्याकडे हातात आलं रिसॉर्ट. डिसेंबर, मिड ऑफ डिसेंबरमध्ये माझ्या इथे हातात आलं रिसॉर्ट ते. आणि त्या रिसॉर्टची बरीचशी कामं होती, कलर करायचं होता, इलेक्ट्रिशियनचं काम होतं, ते सगळं करत जानेवारीचे 15 दिवस गेले. आणि जानेवारीपासून माझं रिसॉर्ट चालू झालं. आणि पहिलाच मला सीझन लागला 24, 25, 26चा. 24, 25, 26ला अलिबागमध्ये एवढी पब्लिक होती, एवढी मरणाची पब्लिक होती, म्हणजे लिटरली 24 तारखेला माझ्याकडे 16 जणांची फॅमिली होती, एक कपल होतं. आणि 23 तारखेला एक कपल होतं. जो स्टार्ट ऑफ द बिझनेस होता तो 23 तारखेपासून झाला. 23 तारखेला एक कपल होतं, त्यांनी 24ला चेकआउट केलं. 24ला संध्याकाळी एक कपल आलं, ते 24, 25, 26 3 दिवस राहणार होते. आणि एक फॅमिली होती 15-16 जणांची, त्यामुळे असं 24-25ला माझं रिसॉर्ट फुल होतं. आणि 25 तारखेला अशी गडबड झाली माझी, जवळपास 7-8 फोन आले, रूम पाहिजे, कारण अलिबागमध्ये रूम नव्हते त्या दिवशी ॲवेलेबल. तर मी 3-3, 3.5-3 हजाराला एक रूम विकत होतो 24 तासासाठी. तर जशी 25 तारखेला ही फॅमिली माझ्याकडून चेकआउट करून गेली, बापरे बाप, सायकल ब्लॉक थोडा कठीण आहे.
तर 25ला ती फॅमिली माझ्याकडून चेकआउट झाली आणि 25च्या संध्याकाळी मी जवळपास 5 रूम एकट्याने रूम सर्व्हिस केल्यात. सगळं साफसफाई केली रूमची, वॉशरूम वगैरे साफ केले, सगळ्यांच्या बेडिंग केल्या. बेडिंग म्हणजे बेडशीट वगैरे चेंज केल्या आणि 25च्या संध्याकाळी 8 वाजता पण मी ते 5 रूम चेक इन करून घेतले आणि 26ला शेवटी म्हणजे 24, 25, 26 पूर्ण एकदम माझे डाऊनच गेले आणि 26ला एकदम मी फ्री झालो. आणि झालं असं की तेव्हा मला समजलं की हा बिझनेस आहे पण थोडी घासायला लागते आणि याच सगळ्या कारणामुळे मी भरपूर बिझी आहे रिसॉर्टच्या शेड्यूलमध्ये. ॲक्च्युली आपले रिसॉर्टचे पण हे येतील व्लॉग येतील, पण आता हा व्लॉग चालू करायचं कारण फक्त आणि फक्त साहिल निरगुण आहे. त्याने आपल्याला कॅमेरा दिला यूज करायला. तर लेट सी कसं वर्कआउट होतं आहे, काय होतं आहे. आणि साहिल निरगुणचं इंस्टाग्राम आय डी मी मेन्शन करतो आहे, रायडर बॉय साहिल म्हणून आहे. तो पण प्रोफेशनल रायडर आहे. त्याच्याकडे Z900 आहे आणि बाकी बऱ्याचशा गाड्या आहेत, जवळपास 8 ते 10 गाड्या आहेत त्याच्याकडे 2 व्हीलर. तो मॅकॅनिकचं काम करतो अलिबागमध्ये आणि सॉलिड माणूस आहे एकदम, आपला एकदम खास आहे, लहानपणीपासूनचा खास आहे, गावातला पोरगा आहे. तर त्याला पण सपोर्ट करा इंस्टाग्रामवर 100%. त्याच्या प्रत्येक रील लाईक करा. तर मित्रांनो आता हा व्लॉग शूट होणार आहे कामत बीचला मी जाणार आहे, म्हणजे किमच्या जस्ट बाजूला लागून जो बीच आहे आणि तिथे मी सायकलवर फिरणार आहे. असंच म्हणजे जस्ट मला बोलायचं होतं म्हणून. आणि आपण बोललो 2 व्हीलर उतरवू शकत नाही बीचमध्ये, तर मी त्यापेक्षा बोललो की आपण सायकल घेऊन जाऊया म्हणून. आणि बीचवर जाण्याचं कारण हे की माझ्यासोबत एक इन्सिडंट झाला, म्हणजे ते मी तुमच्यासोबत शेअर करीनच, पण त्या परफेक्ट जागेवर शेअर करीन असं मला वाटतं. ती जागा कुठे होती, तो काय इन्सिडंट होता, वेळ काय होती, ते सगळं सांगेन तुम्हाला. आणि तेव्हापासून मला युनिवर्स या शब्दावर भरपूर भरोसा बसला. हे असे काही बीचेस आहेत जे मला अलिबागच्या लोकल लोकांनाच माहिती आहे, जिथे क्राऊडेड नसतो जास्त, काय सीन नसतो, एकदम रिलॅक्स असतं. आता आपण पोहोचणार आहोत बीचवरती. सायकल बीचवर चालवणं कठीण आहे कारण जोर तर पॅन्डलनीच लावायचा ना, ॲक्सिलेटर नाही ना. आता लेट्स सी. चालतच जाऊ दे भाई, बस सीन नको. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता, आता मी कामत बीचला पोचलो आहे. आता तुम्हाला सांगतो बीचवर येण्याचं कारण काय होतं ते. मी एक दिवस ना इथे समोर रात्री 2, 2:15, 2:30च्या वेळात मी इथे आलेलो. मला तेव्हा माझी जी एक्स क्रश होती, बऱ्याच जणांना माहीत पण असेल, बरेच जण आता हा टॉपिक ऐकल्यानंतर शिव्या पण घालत असतील मनातल्या मनात माझ्यासाठी, जे बघत असतील व्लॉग. तर जी एक्स क्रश होती तिची मला जास्तच आठवण येत होती आणि जवळपास 2015पासून मी तिच्याचसाठी हे करत होतो, म्हणजे तिचाच विचार होता फक्त मनात. आणि एक दिवस काय झालं, रात्री मी आलो असंच पीस शोधायला म्हणून मी आपला बीचवर इथे उभा होतो आणि तेव्हा भरतीचा वेळ होता, म्हणजे पाणी थोडंसं वर होतं. जवळपास याच स्पॉटला कुठेतरी उभा होतो मी, उभा होतो आणि मी असं रात्री म्हणजे मला भरपूर रडायला येत होतं की भाई काय होतं आहे, काय नाही होतं आहे. तर मी म्हटलं युनिवर्स, बोललो तू बघतो आहेस की माझी काय हालत आहे काय नाही. आणि सध्याच्या कंडिशनला माझी फक्त मनापासून एवढीच इच्छा आहे की तिने फक्त माझ्याशी बोलावं. असं नाही की मला कुठे काय लग्न करायचं काय, मी त्या गोष्टीतून 101% मूव ऑन झालो आहे. कारण माझी साईड आहे ती माझी साईड आहे, पण मला फक्त एवढंच वाटतं की आपण एवढं काय भाई वाईट केलं आहे की ॲटलिस्ट बोलू पण शकत नाही. तर ती जी मुलगी आहे ना, तिच्या एक म्युच्युअलमध्ये एक माझी मैत्रीण आहे, म्हणजे ती तिची बहीण लागते, सोकॉल्ड नाही सॉरी, बहीण लागते. तर तिला मी एकदा व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की बोललो असं आहे, तिला फक्त एवढं बोल ना की मला फक्त तिच्याकडून एवढंच पाहिजे की मी हाय केलं तर तिने हायला हॅलो करेल. एवढं बोलली ना तरी माझ्यासाठी खूप आहे.
तर तिने त्याच्यावर रिप्लाय केले की अरे रिक्वेस्ट काय चुती आहे काय, हे आहे काय, ते आहे काय, काय समजत नाही काय. आता काय आहे साक्षी, तुला पण माहिती आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे तिचं आहे, तिचं रिलेशन चांगलं आहे, भरपूर चांगल्या गोष्टी आहेत, असं काय वाईट नाही. पण माझं एकच आहे की भाई तू माझ्याशी ॲटलिस्ट बोल ना. तर ठीक आहे. तर त्या दिवशी असं झाला विषय आणि मी त्याच रात्री मला वाटतं गेलेलो बीचवर आणि मी असं बोललो की युनिवर्स तू बघत असेल, तुला जर फ्युचर माहीत असेल की बोलो माझ्या अरे यार सॉरी. तर युनिवर्स बोललो फ्युचर माहीत असेल तर बोललो ती पोरगी माझ्या आयुष्यात ॲटलिस्ट हाय हॅलोसाठी नॉर्मली बोलायला तरी येईल की नाही. आणि मला आन्सरसाठी असं काय नव्हतं की कुठेतरी देव प्रगट होईल आणि मला सांगेल. तर मी त्या ठिकाणावर उभं राहून एक लाईन आखली होती आणि त्या लाईनच्या पुढे उभं होतो आणि त्या लाईनच्या पुढे होतो आणि माझं असं होतं की युनिवर्सने मला जर समजा माझे पाय लाटांच्या पाण्याने भिजवले तर मी असं समजीन की उत्तर हो आहे म्हणून, की ती कधीतरी इन फ्युचर कधीतरी अशी नॉर्मली बोलेल माझ्यासोबत. पण भाई साहब मी 2:30 वाजता तिथे पोचलो आहे रात्री आणि जवळपास 3:30 पावणे 4 वाजेपर्यंत त्याच जागेवर उभा होतो, पण एक पण लाट माझ्या पायाला स्पर्श केला नाही. तर त्या दिवशी मी समजलो युनिवर्स काहीतरी आहे. आणि माझ्या आजूबाजूला आहे ना लिटरली माझ्या आजूबाजूला पाणी येतं आहे, लाटा जात आहेत, म्हणजे बऱ्याचशा पुढे जात आहेत, एक जवळपास 2-2.5 फूट पुढे जात आहेत लाटा बाजूच्या दोन्ही साईडने, पण माझे पाय ओले झाले नाही. तर तेव्हा मी समजलो भाई युनिवर्समध्ये काहीतरी पॉवर आहे 100%. बोलो कुठेतरी काहीतरी आहे एवढं नक्की. आणि फक्त म्हणून आपण बीचवर सायकल राईड करायचा कारण युनिवर्स आपल्यासोबत आहे. ही यूट्यूब चॅनलची जर्नी युनिवर्स कुठेतरी आपल्याला बघतं आहे. भले आपले सबस्क्रायबर नाही आहेत, काय नाही, हे नाही, पण तेवढीच माझी पण चुकी आहे. जेवढी 100% तुम्ही आता जे बघताय, जे मला वॉचिंग्स देत आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांचा 100% मला सपोर्ट आहे. पण माझी पण भरपूर चुकी आहे. मी भरपूर इनकन्सिस्टंट आहे. मे बी असंच बोलत असतील, इनकन्सिस्टंट आहे. तर भाई आता मी मेन आता मोटिवेट का झालो. ॲक्च्युली काय झालं सीन विषय, मी आता मागे 1-2-3 आठवडे आधी इथे गेलो होतो, त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. आणि त्र्यंबकेश्वरला राईड वगैरे एकदम सुपर्ब झाली, म्हणजे मजा आली मला मी भरपूर एन्जॉय केला. प्लस मी 2 कॅमेरे पण लावले होते, जे ॲक्शन कॅमेरे लो बजेटमध्ये येतात, म्हणजे 4K ॲक्शन कॅमेरा बोलतात, पण त्याची क्वालिटी तेवढी नसते खास. एक गाडीला इथे माउंट केला आहे हँडलवर, एक हेल्मेटला माउंट केला, असे प्रॉपर सेटअप लावून मी गेलो आहे. सगळा व्लॉग रेडी झाला आहे माझा, रेडी आहे माझ्याकडे इवन ड्राफ्ट्समध्ये, पण मी तो अजून पोस्ट नाही केला कारण त्याची क्वालिटी एकदम बकवास आहे. म्हणजे एखादा जर असं बघायला आलं आहे ना की त्र्यंबकेश्वर याने एक्सप्लोर केलं आहे आणि तिकडच्या सगळ्या नॅचरल ब्युटी हे ते ट्रॅव्हल कसं झालं ते बघायचं आहे. ट्रॅव्हल 101% चांगला होता. तेव्हा मला जो मी टाईम भेटला ना तो खूप ग्रेट होता. म्हणजे इवन त्या व्लॉगमध्ये जे टॉपिक झालेत ना ते पण खूप ग्रेट होते. आणि मी सोलो गेलो होतो, त्याच्यामुळे मी असा होतो की एवढा हिल झालो मी त्या राईडमधून. पण मी बोललो हा नको टाकूया. आणि मोटिवेट केलं मला या Insta360 X4ने, कारण साहिलनी मला एवढा सपोर्ट केला आहे. तो बोला अरे घेऊन जा रे. आणि पहिल्या 2 दिवस आमचं डिस्कशन पण हे झालं. मी जेव्हा ट्रायल करत होतो तर इंस्टाग्रामवर तुम्ही रील पण बघितली असेल माझ्या मेन अकाउंटवरती, तर त्याच्यात मी साहिलला बोललो साहिल यार पण माझी ना जाम फाटते रे. बोललो भाई माझे असं असतं की गाडी चालवतोय तरी समोर 1 मिनटं 1 सेकंद बघतोय, एकदा कॅमेऱ्याकडे बघतोय, समोर 1 सेकंद बघतोय, एकदा कॅमेऱ्याकडे बघतोय. पण भाई तर सबस्क्रायबरांनो, माझं एक असं पण डोक्यात चालू आहे की अलिबागला कोण आला असेल तर जी मांडवा जेट्टी आहे, मांडवा जेट्टीपासून आमच्या इथे बीचचा पट्टा चालू होतो पूर्ण. तर माझं असं पण चालू आहे की सायकलवर आपण बीचवर मांडवा जेट्टीपासून पूर्ण सकाळी निघायचं, एक 8 वाजता वगैरे, 7 वाजता वगैरे भले 7 वाजता इथून निघालो की दुपारी किहीम-बिहीमपर्यंत पोचीन मी आरामात. तर ती पण मला एक जर्नी ट्राय करायची आहे. तर तुम्हाला आवडेल का बघायला हे 100% कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी मग आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आता तुमची शपथ भाई, व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. वीकला
पर वीक एक व्हिडिओ तरी 100% असेल. तर मला त्या दिवसभराच्या जर्नीमध्ये बीच, त्या वेळेनुसार शोर, कसे त्याचे रंग बदलतो ते मला बघायचं आहे, ते चेक करायचं आहे. म्हणून माझी इच्छा आहे करायची. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भाई हा आवाज मला भरपूर अट्रॅक्ट करतो रे. मी आता जस्ट जागा बघतोय सनसेटसाठी, कातळावर बसून मस्त पैकी. हे बघा असंच शेप बनलेला दाखवतो एक मिनिट. आता तुम्हाला दिसतं इथपर्यंत पाणी आलं हे, आणि ते समोर तिथे पूर्ण सुकं आहे. मी असा एवढ्या भागात उभा आहे आणि भाई इथे पाणी येते पण तिथे येत नाही. यु नो, मी तेव्हापासून विचार केला की विषय सोडू. मित्रांनो, आपला सनसेट बघून झालेला आहे आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. आता लेट्स सी पुढचे व्लॉग्स कसे येत आहेत, काय येत आहेत. पण मी 100% प्रॉमिस करतो माझा रिसॉर्ट बिझनेसचे जे मी ट्राय करीन, जेव्हा जेव्हा बिझनेस आहे माझ्याकडे, जेव्हा जेव्हा तो पूर्ण रुटीन असतो तो सगळा एका ब्लॉगमध्ये दाखवायचा मी खूप प्रयत्न करीन, 100% प्रयत्न करीन. आणि धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.